दीपावली म्हणजेच दिवाळी हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हा आनंद आणि आनंदाचा सण मानला जातो. देशभरात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने हा सण साजरा केला जातो. लोक विविध पूजाविधी करून हा संपूर्ण दिवस साजरा करत असतात. दिवाळी दरम्यान लोक धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीची पूजा करतात. दीपावली कार्तिक महिन्याच्या अमावस्या तिथीला म्हणजेच 31 ऑक्टोबरला संध्याकाळी अमावस्या लागणार आहे आणि त्यानंतर 1 नोव्हेंबरला सूर्याने बघितलेली म्हणजेच उदया तिथीनुसार अमावस्या आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरला दीपावलीचं पूजन म्हणजेच लक्ष्मीपूजन आपण सर्वच जण करणार आहोत. 28 ऑक्टोबरला वसुबारस, 29 ऑक्टोबर मंगळवार धनत्रयोदशी, त्यानंतर याच दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबरला, नंतर भाऊबीज, अशा पद्धतीने संपूर्ण दिवाळीचे हे 5 दिवस असणार आहे. दिवाळी म्हणजेच काय तर अंधकारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा विजय, यासाठी दीपावलीचे हे दिवस साजरे केले जातात. याच दिवशी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आणि त्याचबरोबर माता सीता या अयोध्यामध्ये परत आल्या होत्या आणि त्याचपासून दिवाळीचा हा सण साजरा केला जातो. यामागे अनेक कथा आपल्याला आढळतात की यावेळेस माता लक्ष्मी या समुद्र मंथनातून वरती आलेल्या होत्या, म्हणजे त्यांचा जन्म या दिवशी झालेला होता. तेव्हापासूनच माता लक्ष्मीचं पूजन करण्याची पद्धत या काळामध्ये आपल्याकडे आहे. तर दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. मुलांच्या जीवनातील त्रास, दुःख, दोष, दारिद्र्य दूर व्हावे, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक आई प्रयत्न करत असते. तर आता मुलांच्या जीवनामध्ये कधीच कोणतंच विघ्न नसावं, संकट नसावं. आणि बघा, प्रत्येक आईवडिलांसमोर असे काही प्रश्न येत असतात की त्यामध्ये मुलं खूप अभ्यास करतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्षही विचलित होत असतं, किंवा एखाद्या मुलाने खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतले पण त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. त्यांचा स्वभाव हट्टी असतो, चिडचिडा असतो. खूप समजावून सांगितलं तरी या अडचणी आपल्या अवतीभोवती येतच असतात. ज्यावेळेस या संकटांना आणि अडचणींना आपण सामोरे जात असतो त्यावेळेस आपण शेवटी जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे तर ते सोडून देत असतो. त्यामुळेच आपल्याला या दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता, कोणाहीसाठी करू शकता. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. आता उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता हा उपाय तुम्ही उद्यापासून, म्हणजे आता उद्या वसुबारस आहे, वसुबारसच्या दिवशी महिला या आपल्या मुलांसाठी उपवास करत असतात आणि संध्याकाळी गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन हा उपवास सोडत असतात. तर तुम्हाला जर आपल्या मुलांसाठी उपवास करायचा असेल तर उद्या वसुबारसच्या दिवशी करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही या वसुबारसपासून ते तुम्ही भाऊबीजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा. फक्त उपाय करत असताना घरामध्ये सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे नसावं. मुलांसाठी, मुलींसाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे, त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. जमलंच तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा उपाय करा, पण संध्याकाळी नाहीच टाईम तर मग तुम्ही सकाळी जरी केला तरीही चालेल. तर शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही उद्या कराल. नाहीच उद्या शक्य तर दिवाळीच्या या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता. अगदी रोज जरी तुम्ही केला तरी याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे, आपली जी काही रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे. त्यानंतर देवघरामध्ये छान दिवा, अगरबत्ती, धूप वगैरे लावायचे आहे, कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये आपण ज्यावेळेस एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात. तर आता ह्या उपायासाठी तुम्हाला 2 वस्तू लागणार आहे. या 2 वस्तू कोणत्या आहेत? सर्वात प्रथम तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ सर्वांनाच माहीत आहे, ज्याला आपण जाड मीठ म्हणतो, समुद्री मीठ म्हणतो, हे खडे मीठच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर तेजपत्ता, ज्याला तमालपत्र काही भागांमध्ये म्हटलं जातं, तर 2 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि थोडंसं चिमूटभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. आता या ज्या दोन्ही वस्तू आहेत आपल्या ह्या दोन्ही हातांमध्ये तुम्हाला धरायच्या आहेत. एका हातामध्ये थोडंसं खडे मीठ आणि तमालपत्र, दुसऱ्या हातामध्ये सुद्धा थोडंसं खडे मीठ आणि तमालपत्र. दोन्ही हातांमध्ये तुम्हाला धरल्यानंतर
त्यानंतर काय करायचं आहे, तर मुलांना तुम्हाला बसवायचं आहे. बसवल्यानंतर सर्वात प्रथम त्यांचा चेहरा जो आहे तर तो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्यांच्या डोक्यावरनं या वस्तू ओवाळायच्या आहे. ओवाळत तुम्हाला त्या पायाकडे आणायच्या आहेत आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास, दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी, विघ्न आहेत तर ते दूर झालेले आहेत. त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली आहे. अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा उपाय करत असताना कोणासोबतही तुम्हाला बोलायचं नाही आहे. नंतर मग ह्या वस्तू तुम्ही निर्माल्यात किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता. तर अशा पद्धतीने 7 वेळेस तुम्हाला या वस्तू ओवाळायच्या आहे. तर नक्की हा जो उपाय आहे तर तो करून बघा. त्यानंतर पुढचा अजून एक उपाय आहे. 2 ते 3 उपाय सांगणार आहे. तुम्हाला जो सोपा वाटेल, जो तुम्हाला वाटतंय की आपण करू शकतो तो उपाय तुम्ही करू शकता. अगदी 2 ते 3 जे काही उपाय सांगणार आहे ते सर्वच जरी केले तरीही चालेल. त्यानंतर पुढचा उपाय आहे तर तो म्हणजे तांदळाचा. आता तांदळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा, तर सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ जे असतात तर ते शिजवून घ्यायचे आहे. शिजवत असताना त्यामध्ये मीठ वगैरे टाकायची गरज नाही आहे. फक्त याचा भात तुम्हाला थोडासा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला आपल्याकडे असलेला शिळा भात वापरता येणार नाही आणि हा भात इतकाच शिजवायचा की तो फक्त आणि फक्त आपण उतार्यासाठीच वापरू. त्यानंतर भात शिजवला की त्यावरती थोडंसं दही तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला आपण जे अगरबत्ती लावत असतो त्याची जी रक्षा पडलेली असते तर ती रक्षा त्यावरती थोडीशी टाकायची आहे. त्यानंतर त्यावरती थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीचा हा जो उतारा तयार झालेला आहे. आता हा उतारा घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांवरनं डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 5 वेळेस किंवा 7 वेळेस ओवाळायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जे सांगितलं की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास आहे तर ते दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर 7 वेळेस ओवाळल्यानंतर घराच्या बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे पशुपक्षी हा भात जो आहे तर तो खाऊन घेतील आणि त्याचबरोबर मुलांचे दोषही त्याबरोबर नष्ट होतील. तुम्ही तुमच्या गॅलरीत, तुमच्या टेरेसवरती, बाल्कनीत कुठेही तुम्ही हा भात ठेवू शकतात. काहीच अडचण नाही, एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा भात आपल्याला ठेवायचा आहे. नाहीच पक्ष्यांनी खाला तर नंतर तो तुम्ही निर्माल्यामध्येही टाकू शकता. त्यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो म्हणजे आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं 5 वेळेस ओवाळायचं आहे आणि ओवाळून घराच्या बाहेर येऊन एखाद्या झाडाला पाणी टाकायचं आहे. जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा हे पाणी कोणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे आणि उपाय करत असताना सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व दोष दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे. जो काही नजर दोषेचा त्रास आहे तर तोही दूर झालेला आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. जे काही त्रास असतात, दोष असतात ते दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो ते वारंवार करणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे उद्या वसुबारस आहे. वसुबारसपासनं ते तुम्ही दिवाळीपर्यंत, भाऊबीजपर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करू शकता. 2-3 उपाय सांगितलेले आहेत. कोणताही करा, काहीच अडचण नाही. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.